आहात सगळेजण. मी शुभम शिंदे उर्फ मॅगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या भन्नाट यूट्यूब चॅनल विल विस्पर मॅगीमध्ये. मंडळी, आजचा दिवस आहे रविवार. मागच्या रविवारी आपण होतो अलिबागला आणि तिकडे ब्लॉग नाही बनवला. आता ह्या रविवारी आम्ही जातोय मुंबईला. आम्ही म्हणजे सोनू आलाय तिकडे मुंबईवरून. सोनू से हॅलो. सोनू आलाय मुंबईवरून. वाजलेत सकाळचे किती 10:30 मिनिटं. 5 वाजता निघायचं होतं. लेट झालेलं आहे ॲज युजल. नेहमी होतो तसंच. सगळं गेअरअप रेडी. जॅकेट बिकेट घालत नाही आहे पावसामुळं, त्यामुळे तर रेनकोट घालणार, ग्लोव्ज घालू, हेल्मेट घालू. आणि आजची आपली सवारी आहे हिमालयन. तर आता काल तर मी बघितलं की पाली बिल्लीला पाणी भरलं होतं. आता लेट्स सी. आणि नसेल भरलं तर बेटर आहे. जर भरलं असेल तर आपल्याला जाम फिरून जावं लागणार आहे. झोप झाली नाही अजिबात. 5 वाजता उठलोय, तोंड धुतलंय, आंघोळ केली. चल झूठा. हल्ला काय नाही, बाहेर आता चहा पिऊया. काहीतरी खायची इच्छा आहे पण नाही पण बोलते बघू. आणि अजून काय झालं डन. वेदर चांगलं आहे, पाऊस नाही सध्या तरी, त्यामुळे ते बरं वाटतंय. पाऊस नाही आहे, क्लिअर आहे, उजाडलेला आहे जास्तपैकी. तर निघूया, ह्याच्या करूया. वातावरण असं आहे. निघालोय मस्त. आणि माझा माऊ बघा असं ओरडतोय. गेलो. ही आपली सवारी सोफा सोबत. मंडळी बघू शकता तुम्ही, समोर सवत्सडाला पाणी लागलेलं आहे. आपण जातोय समोर. व्ह्यू भाई साहब, हो जबरदस्त. जेठालाल की तरह जबरदस्त. आपण आलेलो आहोत आता भोसले घाटामध्ये. बऱ्याच वर्षानंतर गाईज आपण इकडून जातोय. मी बोलू नाही शकत किती खुशी होते मला. मी चिपळूण पासून भोसले घाटापर्यंत ना एवढा मूड मध्ये आलेलो भाई. फुल नाचत नाचत वगैरे एकदम वाईप करत आलोय भाई मस्तपैकी. जाम भारी वाटतंय. वातावरण पण एकदम बरं. पाऊस नाही त्यामुळे अजून जास्त भारी वाटतंय. आणि अशाच प्रकारे भोसले घाटातले स्पीड ब्रेकर आता सुरू होतील टिचक. पण अपने पास हिमालयन है तो अपन निवांत जा सकते हैं. कैसा पब्लिक बराबर की नाही. बाकी तुम्ही व्ह्यू बघा आता पुढे. मंडळी सिरियसली बोलतोय, अशी वाईव ना मला आधी करीत नव्हती आली जेवढी हिमालयन चालू नाही तेव्हा. जाम मजा येते बाई. जाम भारी वाटतंय. जाम आई ग. जाम. आता पुढं व्ह्यू बघा. गाडी हो भारी मरू दे. हा, तर तुम्हाला आता असं वाटत असेल की मी हेल्मेटला कॅमेरा लावलाय. असं काय नाही. सोनूने मागून मोबाईल पकडलाय आणि मी जुगाड करून ब्लॉग बनवतो. टेक्नोलॉजी. अरे व्ह्यू बघा दोन्ही साईडला. काय अभी जाते स्पीड ब्रेकर खेलेंगे भाई. सिरियसली बोलतोय, एवढं भारी वाटतंय ना. वातावरण पण एवढं साथ देतंय भाई. पाऊस नाही तरी मी मंदासारखा रेनकोट घालून आहे. सोनूने घातलं नाही पण मी घातलंय कारण मला परत थांबून घालायला वैताग येणार आहे. लोक त्यांना 10 वेळा सांगितलेलं स्पीड ब्रेकर 16 स्पीड ब्रेकर लावलेत का आता स्पीड कमी करावी. पण नाही, हे काय करून ठेवलंय. येताना घासत जातात. टर्निंग तसं हाय रिस्की, पण ठीक आहे. ट्रकवाल्यांची पण चुकी नाही मला, ते काय उगाच करत ना. एनिवे आपण वाईट करूया. परत दाखव रे तुम्ही. मगर जो भी है बड़ा अच्छा लगता है तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है से मिलना
बातें करना बड़ा अच्छा लगता है. मित्रांनो, आपण पोचलोय नातूवाडीच्या बोगद्याला, म्हणजे कशेडीच्या बोगद्याला. वरती जो तुम्हाला दिसतोय कशेडी घाट आहे आणि हा समोर नातूवाडीचा बोगदा. बाईकनी या बोगद्याबरोबर मी फर्स्ट टाइम येतोय, कारने आलो होतो त्या साईडनी. येताना तर खड्डा 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 खड्डा. नातूवाडीच्या बोगद्यावरून पहिल्यांदा मी बाईक घेऊन जातोय. स्पीड लिमिट आहे 30, आपण 30 स्पीड लिमिट पाळत जाऊ. रूल्स इज ऑलवेज गुड. 1 2 3 गो. फुल अंधार. अरे लाईटी कुठे गेल्या? च्या मारी दिसतंय का तुम्हाला? भाई डेंजर है डेंजर. फुल अंधार. हम उसके दीवाने हैं. हो. ला 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 ला. ते बघा तिकडे सेक्सी गेला रे बोगदा. त्याला संपला पण बोगदा. आलो पण आपण बाहेर. मित्रांनो, आपण पोचलो आहे खवटीच्या पुढे. देवणखवटीच्या पुढे जो बोगदा आहे, समोर बोगदा होता. हा बघा नाचतोय येणार का. बोगद्याच्या पुढे आम्ही पोचलोय. बराच वेळ झाला, जवळजवळ अर्धा तास आम्ही इकडे काढला असेल. आम्ही थांबलोय, सुसू ब्रेक होता, टाइमपास करत बसलो, गप्पा मारत बसलो. कारण सीन काय, वातावरण एक नंबर आहे. बघा इकडे मेन म्हणजे काय, ढग आहेत, ऊन नाही, पाऊस नाही, त्यामुळे बरं वाटते. एकदम थंड वातावरण आहे. फक्त सीन असं आहे, हा मस्त हवा खातोय. मी रेनकोट घालून, मला मजा वाटते एकदम मस्त बिलकुल. हा, मी फक्त रेनकोट घालून आपली आय पुट करतोय. क्या आ रहा है बबुआ? ये है आलू का पान, जो अपने को बिल्कुल नहीं पसंद. तुला आवडते ना? तुला पण आवडत? चांगली गोष्ट आहे. जर आवडते बोललास ना, तुला कोंबली असतील तोंडात. मी आता सिरियसली बोलतो, कोंबली असते मी तोंडात आता. हा, खेकडा. खेकडा का? खेकडा मला भेटत ते काय बोलतात त्याला, डांगे नाही. त्याचं नाकाला तसं हे करतो, कापतो तुझं नाक. बघ या आयला मंडळी कसं चिलबिल. हा, भारंगी मला आवडते बाई, भारंगी आवडते. ही भारंगी आहे. नाही रे, हे नाही, पागल आहे का? तेच म्हटलं. अरे भारंगीच्या बाजूला ते येल्लो फुलं असतात थोडी. मग यालाच काय, अरे वेड्या, लहानपणी एवढी खाल्ली आहेत. पप्पा असं रस्त्यावर थांबवायचे, बोलायचे आज ह्याची भाजी. विचार करायचा, अरे आपण भाजी तर विकत घेतो ना, अशी रस्त्यावरून का घेतोय? मी याला पडशील तो खाली. तर मंडळी, आपण पोचलेलो आहोत माणगावला. सुसाडमध्ये आलोय, पचकांमध्ये आलोय. पण आता तसे वाजलेत 8:58. त्यामुळे काही गोष्टी उघडलेल्या नाहीत, कोणते दुकान उघडले नाहीत. भूक लागलेली आहे. नाश्त्यावाले आहेत पण ठीकठाकवाले आहेत, एवढे खास नाहीत. म्हणून मग काय थांबायचा विचार करत नाही. फक्त मध्ये एक सुसू ब्रेक घेऊ आणि 60 सूट लवकर जाऊ. मध्ये बेबी थांबलो तर थांबू, नाहीतर मग नाही थांबू, म्हणजे नाही थांबणार. पण बाई वातावरणाने एवढा साथ दिलाय, एकदा पण पाऊस नाही आलाय, ऊन नाही, काय नाही, ढगाळ वातावरण, मस्तपैकी चिलमध्ये चाललोय. 80-100 क्रूज करतोय, मजा येते. आज की रात होना है क्या, एवढी मजा करत येते. हलका फुलका पाऊस लागतो पण सेक्सीवाली मजा. एक मिनिट थांबव. हा यो सोनू, ती बघ टायगर चालली, टायगर. बरं सोनू, मी काय बोलतो, कसं वाटतं तुला बाईक वरनं पहिल्यांदा प्रवास करून? जाम मजा. झालं पोचला आता मुंबईला, याला मजा नाही उरली. आता जर अजून पुढे फिरायचं असतं ना, मुंबई अलिबाग गेलो तर मजा आली. आता काय मुंबईला जाऊन गप्प परत ट्रेन पकडायची, मजा नाही. ठीक आहे सर. काय सेक्सी वाटते बाई बाई, पद्धतशीर या निसर्गामधून सुसू ब्रेक घेऊन आम्ही निघालो. मध्ये चॉकलेट खातात, मला आली झोप, पण फटाफट नाही किया आता. डेरी मिल्क शॉट्स 2 रुपये में 2 लड्डू. मन में लड्डू फुटा. हा, ऊन आलं. ते बघ दिसतंय काय. मंडळी, आपण
आपण पोचलेलो आहे मुलुंडला. लय भारी वाटतंय. वाजलेत बघा दुपारचे 12:53 म्हणजेच 1 वाजेपर्यंत आपण मुलुंडला पोचलोय. फटांगवाला फट्टेवाला भरपूरवाला टाइमपास करत आपण मुलुंडला पोचलोय. आणि इकडे एकदम नेक्स्ट लेवल गरमी आहे, नेक्स्ट लेवल ऊन आहे. चिपळूणला किंवा म्हणजे पनवेलपर्यंत आम्हाला ढगाळ वातावरण भेटलं. ऊन नाही, काय नाही ना, पाऊस आहे, काहीच नाही. म्हणजे वातावरण ढगाळ आहे. पाऊस थोडं रिमझिम आला, पण जोरात असं काय भेटला नाही. सुखाने आलो आम्ही. आणि आता इकडे कडकडीत तडकतार फडकतार एकदम मस्तवाला ऊन लागतंय. वैतागायला लागलाय. जाऊ दे, खोकला येतोय. आता आम्ही पोचू मुलुंडला. म्हणजे आम्ही आता इकडून लेफ्ट मारला की आम्ही पोचू मुलुंड. फिर तो भाई अपना इलाका आ गया ना भैया. फिर तो मजे ही मजे. पर काय का मजे, बज गए 3 बजे का ट्रेन है. 1.5 घंटे में अपने को निकलना है वापस से ठाणे स्टेशन पे मत्स्यगंधा ट्रेन पकड़ने के लिए. तो अब तक के लिए, फिलहाल के लिए अलविदा, शुक्रान, अलविदा, गुड बाय. आपण थोडासा खाते पिते. हेक्टिक प्रवासामधून आम्ही पूर्ण ठाणे स्टेशनला गाडी ठेवली माझ्या घराच्या इकडे. गाडीचे मित्र आता घेऊन जाईल. आणि ट्रेन आपली मत्स्यगंधा आलेली आहे. वाजलेत किती, 3 वाजून 3:37 काहीतरी झालेत. ट्रेन समोर आणले. हेक्टिक प्रवास संपला. ट्रेनवर जायचं, निवांत बसायला भेटेल की नाही माहिती नाही. गर्दी फट्टेवाली आहे. आणि गाडी ठेवली आहे. आता जाईल कल्याणला त्याच्या मित्राला भेटायला. चला बाय, भेटूया. नेक्स्ट लेवलवाली मजा पण येते, पण वैताग पण आला. कारण सकाळी जाताना त्या रोडवरती होतो मी. दिसतोय की नाही माहिती नाही. तो समोर जो रोड आहे तिकडून मी बाईक काढली आहे. आणि आता आपण जातोय ट्रेन. त्यामुळे वैताग आला. जात्रा पण बाईक असते ना भाई, 1 नंबर वाटलं असं. आता बघा पोचलो आपण दिवाणखवटीला. तुम्ही बघू शकता समोर. 7 वाजून 10 मिनटं झालेत आणि 8 वाजता इकडे पोचणार आहे चिपळूण स्टेशन. 8-8:30चा टायमिंग आहे चिपळूण स्टेशनचा. लेट्स सी, बघूया काय होतं. आता क्रॉसिंगला थांबले ट्रेन. गुड वन. मित्रांनो, सक्सेसफुली चिपळूणला लँड झालेलं आहे. बघू शकता मागे चिपळूण स्टेशन. लँड म्हणजे ट्रेनमधून आपण पोचलेलो आहोत. पप्पा तिकडे समोर उभे आहेत. आता कॅमेराची वाट लागली चायला. नुसतं पाणी आणि धूळ लागून ना लेन्सची वाट लागून गेली. पण भाई प्रवास सुखाचा झाला. टाईमवरती गाडी आली. काहीतरी 15-20 मिनटं लेट असेल, पण माझ्याकडे बघून वाटणार पण नाही तुम्हाला की मी बाईक घेऊन मुंबईला गेलो आणि परत इकडे आलो आहे. बघा शिवकर इकडे. आता काय म्हणताव चिलो कुठली. तर मित्रांनो आलेलो आहेत आता आपण फायनली घरी. भरपूर पट्टेवाला थकलोय. जाम भारीवाली ट्रिप झाली. 14.5 तास आपण बाहेर होतो कंटिन्यू. लाईक सकाळी 6 वाजता निघालोय. 8:30ला परत चिपळूण टच. बाहेर जाताना बाय बाईक, येताना बाय ट्रेन आणि आता बाय बेड. एवढं थकायला झालं. जाम बेकाराला थकायला झालं. कधी झोपतो असं झालं. जेवण वगैरे झालं, चेंज वगैरे करून बसलो, फ्रेश बीस झालो. सगळं फटाफट आवरलं कारण उद्या परत सकाळी जायचं आपल्याला काम आला. आणि हे माऊ आपल्याला त्रास देतात. बघा इकडे कसे बसलेत सुखाने टाकल्या. तर वेळ आलेली आहे आपल्याला इकडे आता ब्लॉग एंड करायची. मित्रांनो इथपर्यंत बघितल्यानंतर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, अजिबात विसरू नका. शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जेवढं जमेल तेवढं. भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी शिवण शिंदे तुमचं निरोप देतो. जय महाराष्ट्र. गुड बाय.